पण त्याआधी आपण पाची ताईंबरोबर आपण एक छोटासा खेळ खेळणार आहोत, मजेशीर खेळ. तो खेळ असा आहे की इथे तुम्हाला उखाणे घ्यायचे. पहिला कुठून सुरुवात करायची, इथून का इथून, तिकडून, तिथून हरकत नाही. ही ताई म्हणाले की तिथून. तिच्या शब्दाला आपण मान देऊया, तिचा वयाचा मान ठेवूया. तर आपण सुरुवात करूया इथूनच. या झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी, या झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी. रवींद्र नावांचे नाव घेते चंद्र सूर्य साक्षी. हा हा, क्या बात है, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. चांदीची जोडवे पतिरावांची खून, विष्णुरावांचं नाव घेते मैड यांची सून. हो ये बात. चिंचेचं झाड हिरवं हिरवगार, जाऊ चंद्राची कोर, दीर्छत्री खालचा मोर, सासू बिजलीची बत्ती, गजानन रावाची नावाला शोभा येते किती. हो हो, क्या बात है, व्हेरी गुड. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, शुद्धधन रावाचे नाव घेते पत्नी या नात्याने. हो हो, क्या बात है. मी ओडिसा मध्ये राहतात आणि मी बंगाली आहे. मला 4 भाषा येतात. आता मराठी मी शिकली आणि माझा मातृभाषा बंगाली आहे आणि मी ओडिसाची. पण मराठी कोणी शिकवली तुला? माझी मैत्रीण बेस्टी. मग मी आता एक वाक्य मराठीतून देतो, ते ओडियातून बोलून दाखवायचे तू. हो. ते वाक्य असं आहे, अहो ऐका ना, हेटी सुणुच, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मोर तम प्रति बहुत भल पाइबा अछि, पण तुमचंच माझ्यावर नाही. किंतु तम भल पाइबा मो प्रति सेतिकी नाही. क्या बात है, एकदम जोरदार आहे. ही ओडिया भाषा आहे ना. हो. आता बंगाली मधून आहे, सांगा बरं. अहो ऐका ना. এই যে শুনছো, শুনছো, আমার তোমার প্রতি ভালোবাসা আছে, কিন্তু তোমার আমার প্রতি ভালোবাসা নেই. ये बात है, व्हेरी गुड. आता उखाणा होऊन जाऊ दे. चांदीच्या ताटावर गुळावाच्या कडी, अमित रावाच्या गालावर येते सुंदरसी खडी. ओहो, ये बात है, ये बात है, व्हेरी गुड. खेळ काय तुम्हाला मी सांगतो. हा खेळाचं नाव तर तुम्हाला कळलेलं आहे. खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येक ताई समोर एक डिश आहे, त्या डिशमध्ये पीठ आहे आणि पिठामध्ये एक नाणं आहे, कॉइन आहे. मी 1 2 3 म्हटल्यानंतर हात मागे ठेवायचे आणि या पिठावरती फुंकर मारायचे. फुंकर मारत मारत ते नाणं आतलं दिसेपर्यंत फुंकर मारायचे. जसं नाणं दिसेल तसं ते नाणं असं तोंडात पकडायचं आणि हात वरती करायचे, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. ओके, चला तर मग सुरू करूया. या ताई आपापली जागा घ्या, या डिश समोर उभे राहा. 1 2 3 म्हटल्यानंतर रेडी, 1 2 आणि आपल्याच डिश समोर फुंकर मारायचे. रेडी, 1 2 3. शाबाश शाबाश. नाणं तोंडाच्या हात वरती करायचंय, हात मागे. नाणं तोंडाच्या हात वरती करायचंय. व्हेरी गुड. ओके ओके, शाबाश शाबाश. शाबाश. व्हेरी गुड व्हेरी गुड. ताई आज येणार आहे की नाही? शाबाश शाबाश शाबाश, व्हेरी गुड. हात वरती करायचं. व्हेरी गुड. सगळी डिश अगदी चाटून पुसून खाते ही ताई. आलेले नाणं आलेले. व्हेरी गुड. शाबास, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. प्रत्येकाने हातात नाणं घ्या, समोर बघा. 2 सेकंदापूर्वी कशी होती आणि आता बघा कशी झालेली आहे. ती तर ताई बघा, हरकत नाही. व्हेरी गुड. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की जी दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ती आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि अर्थातच पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 2 बेस्टीज गेलेल्या शेवटच्या खेळामध्ये. खूप ताईंबद्दल जरा जाणून घेऊया, त्यांच्याशी जरा गप्पा गोष्टी करूया, त्यांचं भाव विश्व काय आहे ते आपण समजून घेऊया. चला तर आधी सुरुवात करूया या ताईपासून. ताई, तुझं नाव सांग बरं. ज्योती रवींद्र इंगळे, गाव वालसंगी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आणि सासर प्रॉपर तिथे धामणगाव पोस्ट वगैरे म्हणून आहे, डोंबरूळ छोटंसं गाव आहे. आणि बुलढाणा जिल्हा आणि तालुका पण तोच, पण जवळ जवळ आहे. जवळ जवळ आहे म्हणजे सासर माहेर जवळ जवळ आहे. लव्ह मॅरेज नाही, म्हणजे पण जवळचेच आहे. पाहुणेच आहे आमचे. अच्छा, मग कधी बघितलं भाऊजींना आधी? काय नाही, त्यांनी बघितलं. कोणाच्या तरी मित्राच्या लग्नाला आमच्या गावात आले होते. पहिलं म्हणजे माझ्या सासऱ्यांनी पसंत केलं मला. अच्छा. मग ते म्हटलं की ते अशी मुलगी आहे, तू बघून ये. मग ते आले
हे मग त्यांनी मला पसंत केलं. अच्छा, म्हणजे तसं तर माझे पप्पा सर्व्हिसवाल्यालाच देणार होते, हे कंपनीमध्ये ना. हा. नाही म्हणत होते पप्पा, पण जेव्हा आईनं मुलगा बघितला, माझे मिस्टर खूप छान आहे, हायटेड वगैरे, हँडसम आहे. मग माझ्या आईला मुलगा आवडला. एक मिनिट, पण हे भाऊजींचं कौतुक करत असताना तुम्ही माझ्याकडे असं मुद्दाहून बघून का केलं तसं? म्हणजे मी हँडसम नाहीये? नाही, उंच नाही, खूप हँडसम आहेत. आता नाही, आता हा केवढं ते नवऱ्याचं कौतुक. हरकत नाही, पण चांगली गोष्ट आहे, माझ्याच भाऊजींचं कौतुक करते. बरं ठीक आहे. कसं आहे भाऊजींचा स्वभाव कसा आहे? चांगला आहे. कारण ते कळले, ते हँडसम आहेत, उंच आहेत, छान आहेत, ते कळलं. थोडासा राग करतात, पण नंतर होतात पण चांगले. एक सांगू का, जे जितक्या रागीट असतात ना, ते तितकेच प्रेमळ पण असतात. हो, पण त्यांनी इकडे पुण्यात येऊन पण 12 वर्ष झाले ना, स्वतःच्या याच्यावर सगळं. आता मी 2 BHK वगैरे घेतला इकडे पुण्यात, त्याने अरे वा. स्वतःच्या याच्यावरच केलं. क्या बात आहे, व्हेरी गुड. शून्यातून विश्व निर्माण हो. केलंय त्यांनी. आणि त्यांचं अजून अशीच प्रगती व्हावी माझी इच्छा आहे. मी अजून खूप मोठं वरती जावं. लय नाही, मी आहे तेवढ्याच समाधानी आहे, माझे मिस्टर मी, पण थोड्या प्रमाणात. हरकत नाही, मग चांगली गोष्ट आहे. पण ताई काय सांगशील माहेर बद्दल? कोण कोण असतं माहेरी? मी म्हणजे आम्ही दोघी बहिणी, मम्मी पप्पा आणि मला भाऊ होते 2, पण आता ते नाहीये. 22 वर्षाचा मुलगा होता माझा भाऊ, तो एक्सपायर झाला. त्याच्यामुळे ते जास्त काही सांगता नाही येणार, पण आता दोघी बहिणी आणि मम्मी पप्पा आहेत, त्यांच्याकडे आम्हालाच लक्ष द्यावं लागतं. खूप वाईट वाटतं की 2 भाऊ असून सनी एक पण नाही राहिला ना. मला पण नाही भाऊ राहिला, मुलांना माझ्या मामा नाही राहिला. आणि माझे भाऊ एवढे हुशार होते ना दोन्ही पण, त्यांना कलेक्टर व्हायचं होतं, स्वप्न पण त्यांनी केलं होतं तसं. पण आणि तो एक इकडेच झाला, माझ्याकडेच एक्सपायर झाला. गणपती विसर्जनाला गेला आणि तिकडे एक्सपायर झाला. त्याच्याबद्दल अजून काही सांगा नाही वाटत आहे. पण एक वाटतं की एवढं काय मम्मी पप्पाने की पाप केलं असं की 2 असून सनी एक पण नाही ठेवला. तरी आता भाऊ नाहीये, फक्त दोघी बहिणी आणि मम्मी पप्पा, बस. याच्या तू काय नाही सांगू शकत. ताई, सगळ्या प्रसंग तू सांगितल्यानंतर आता मी काय बोलावं हे खरं तर मला सुचत नाही. कारण त्यावेळेला तो प्रसंग किंवा हे दुःख तू कसं पचवलं असशील याची मी कल्पना करू शकतो. मी फक्त एवढंच सांगेन की ठीक आहे, काही गोष्टी घडायच्या असतात, त्या घडतात. काही प्रत्येकजण आपापलं प्रारब्ध घेऊन जन्माला आलेलो असतो. पण तू अशीच छान आनंदात राहा आणि हसत राहा. तुझ्या आईबाबांना सुद्धा उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. तुझं नाव सांग बरं. कल्याणी. कल्याणी. आणि माहेर कुठलं? ओडिसा. ओडिसा. आणि सासर? ओडिसा. रोडचं इकडचं सासरे आणि रोडचं तिकडचं माहेरी. तिकडच्या माहेरी. लव्ह मॅरेज. कसं काय जमलं, म्हणजे कोणी विचारलं आधी? माझं जे भाऊ आहे त्याचं पण अरेंज मॅरेज आणि माझ्या बहिणीचं पण अरेंज मॅरेज. अच्छा. आमच्या खानदानमध्ये कुणी तर लव्ह मॅरेज केले नाही. केलं नाही. नाही. तर तेव्हा एक फिल्म होतं ना, जब वी मीट. जब वी मेट. हा. ते मूवी मध्ये मला काय थोडीशी काय म्हणते त्यांना म्हणजे तो सिनेमा बघून तुला असं वाटलं की मला पण असं लव्ह मॅरेज करायचं. हा, तो सिनेमा बघून. हो. अच्छा. मग भाऊजी कसे असे अचानक आले? म्हणजे नाही, मला कसं माझा पप्पाचं सरनेम कसं सिंग आहे. सिंग. हो. तर माझा डोक्यात कसं की मला पंजाबी मध्ये लग्न करायचे. अच्छा. तर ते माझ्या माइंड मध्ये होता की नाही, माझा कुणीतरी पंजाबी सोबत माझं लग्न करायचंय. पंजाबी कसं हायटेड आणि अच्छा, म्हणजे भाऊजी पण उंच वगैरे आहे, दिसायला पण लय छान आहे, म्हणून तर ओडिसा मधून इकडे आली ना त्यांच्यासाठी. अच्छा, असे. तर ती का मला प्रपोज केले, तर मी त्यांना म्हणले नाही, मला हे की मला पंजाबी कुणीतरी मी त्यांना लग्न करायचे, मी बंगालीमध्ये जाणार नाही. अच्छा. अच्छा, ते बंगाली आहेत. हो, ते पण बंगाली. तर ते मला क्वेश्चन केले की तुम्हाला पंजाबी मुलं कसं काही एवढे आवडतात. मी म्हणले त्यांचा हाईट आहे आणि त्यांच्या हातमध्ये ते कडा आणि ते फ्रेंच कट दाढी वगैरे ते आहे ना, म्हणून मला ते चांगलं वाटते. तर ते मला म्हणले की तर दाढी मला पण आहे, हाईट माझा पण आहे आणि कडा तर मी पण घालते, तर माझ्यामध्ये काय कमी. तर त्यांचं ते जे वर्ड आहे ना, मला चांगलं वाटलं. काय म्हणाले ते तेव्हा? मी म्हणलं बघू. अच्छा.
तर तेव्हा आमचे हळूहळू फ्रेंडशिप होईल आणि परत हळूहळू तुमच्यात मैत्री झाली आणि मग त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि मग नंतर लग्नच केलं. लग्न नाही केलं, ते इकडे होते ना. आणि तेव्हा कसं मी 10वीला होते, म्हणून माझी बहीणचं जे देवर आहे त्यांच्यासाठी माझा काय म्हणते मॅरेज प्रपोजल आला होता. आलं होतं. हो. आणि मी ह्यांना म्हणले की असं असं आहे. तर ते म्हणले की तुम्ही तुमच्या आईबाबांना माझ्याबद्दल बोला. तर मी बोलले माझ्या आईबाबाला. तर ही कसं जवळजवळ आहे ना, म्हणून पप्पानी तेव्हा नकार दिले. म्हणले की नाही, इकडं नाही करणार आम्ही. तर मी ह्यांना म्हणलं की पप्पा असं असं म्हणत आहे आणि मी असं आता काय करू. तर ते म्हणलं काय नाही, मी तुमचं तिकीट करते, तुम्ही अगर माझा वर तुमचं खरं प्रेम आहे तर तुम्ही या. तर मी आले पुण्याला. झालं. अरे छान आहे एकदम लव्ह स्टोरी. आता किती वर्ष झालीत लग्नाला? 12 वर्ष झालेली आहेत. हो हो. आणि मला 2 गोड गोड पिल्लू पण म्हणजे मुलं पण आहे. म्हणजे मुलांना मी पिल्लू म्हणतोय. मुलांना पिल्लू म्हणते. हो. भाऊजींना काय म्हणते? बाबू. वा, हरकत नाही, खूप छान. पण ह्या 12 वर्षामध्ये आईबाबांशी कधी बोलणं झालं? जेव्हा लहान मुलं झालं ना मला, तेव्हा माझा थोडीशी मी क्रिटिकल होते. त्यापासून आई बाबा पण बोलला चालू केले. आता आई बाबा बोलतात. आणि आता पप्पा काय सांगते, मी चांगली नाही, त्यांचा जावाई चांगला आहे असं म्हणते. अच्छा, आता पप्पा असं म्हणतात. माझी लेक नाही पण माझा जावई चांगला आहे. चांगले. हरकत नाही. वा, हे खूप क्या बात आहे. खरंच तुझी लव्ह स्टोरी जी काही इतकी सुंदर